बाय, टिल आणि अंटिल याचा यूज पर्यंत या अर्थानं टाइम साठी कसा होत असतो हे आपण पाहूया. बाय यूज केलं जातं डेडलाईन साठी, म्हणजे त्या वेळेपर्यंतच ऍक्शन पूर्ण झाली पाहिजे, त्या वेळेनंतर नाही. रिटर्न द बुक बाय मंडे, सोमवारपर्यंत पुस्तक वापस कर, म्हणजे सोमवारच्या नंतर पुस्तक देता येणार नाही, सोमवारच्या आतच पुस्तक द्यावं लागणार आहे. म्हणजे दिलेल्या टायमिंगच्या आतच ऍक्शन झाली पाहिजे हे जर सांगायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी बाय यूज करता येतं पर्यंत या अर्थानं. आय नीड टू फिनिश दिस प्रोजेक्ट बाय फ्रायडे, म्हणजे शुक्रवारपर्यंत मला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, संपवायचा आहे. मग त्या अगोदर गुरुवारी, बुधवारी, मंगळवारी किंवा सोमवारी जरी प्रोजेक्ट पूर्ण केला तरी चालेल, परंतु शुक्रवारच्या अगोदरच, म्हणजे दिलेल्या टायमिंगच्या आतच ऍक्शन झाली पाहिजे हे सांगायचंय तर पर्यंत या अर्थानं बाय यूज केलं जातं. तुम्हाला जर सांगितलंय पे द फीस बाय मंडे, सोमवारपर्यंत फीस पे करा, मग सोमवारच्या अगोदर कधीही तुम्ही पे करू शकता, परंतु लास्ट दिवस हा सोमवार आहे, सोमवारच्या नंतर तुम्हाला फीस पे करता येणार नाहीये. मग दिलेल्या डेडलाईनच्या आत एखादी ऍक्शन पूर्ण करायची तर त्यावेळेस आपण बाय यूज करतो पर्यंत या अर्थानं. टिल आणि अंटिल याचाही अर्थ असतो पर्यंत, परंतु टिल आणि अंटिल याचा यूज करत असताना त्या ठिकाणी ड्युरेशन असतं, कालावधी असतं, म्हणजे जास्त वेळ ऍक्शन चाललेली असते आणि एका विशिष्ट वेळेला ऍक्शन थांबलेली असते. त्या वेळेपर्यंत म्हणायचंय तर आपण अंटिल किंवा टिल यूज करत असतो. टिल आणि अंटिल या दोन्हीचा अर्थ सेम असतो, परंतु अंटिल जे ते मोर फॉर्मल लँग्वेज मध्ये यूज केलं जातं आणि टिल जे आहे ते कॉमन लँग्वेज मध्ये यूज केलं जातं, परंतु टिलच्या जागी अंटिल किंवा अंटिलच्या जागी टिल यूज केलं तरी चालतं. आय स्टडीड अंटिल मिडनाईट, मी मध्यरात्रीपर्यंत अभ्यास केला, म्हणजे आतापासून जे अभ्यास चालू आहे ते मिडनाईट पर्यंत. तर या ठिकाणी मी म्हणू शकतो आय स्टडीड अंटिल मिडनाईट किंवा आय स्टडीड टिल मिडनाईट, दोन्हीचा अर्थ एकच. मी एखाद्याला म्हटलं मी कॉल करेपर्यंत इथं वेट कर, तर मी काय म्हणेल, वेट हिअर अंटिल आय कॉल यू, म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत माझा कॉल येत नाहीये तोपर्यंत वेट करावं लागणार आहे, म्हणजे इथं ड्युरेशन जास्त आहे, कालावधी जास्त आहे किंवा कंटिन्युएशन आहे. दे वेटेड टिल द बस केम, बस येईपर्यंत त्यांनी बसची वाट पाहितली. या ठिकाणी ते बससाठी अगोदरच येऊन थांबलेले आणि बस येईपर्यंत त्यांना वेट करावं लागलंय, म्हणजेच या ठिकाणी ड्युरेशन आहे. अशा वेळेस अंटिल किंवा टिल यूज करा. आय विल वेट ॲट ऑफिस अंटिल द मॅनेजर कम्स, म्हणजे मॅनेजर जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मी वेट करत राहणार आहे, तर या ठिकाणी ड्युरेशन आहे आणि ज्या वेळेस ड्युरेशन आहे त्या ठिकाणी अंटिल किंवा टिल यूज करा आणि ज्या वेळेस ऍक्शनचं कम्प्लिशन आहे त्यावेळेस त्या ठिकाणी बाय यूज करा.